पुण्यातील उपनगरांना आतापासूनच पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत। अशातच पूर्ण पाणीपट्टी भरून सुद्धा नागरिकांना योग्य वेळी टँकर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। त्याचबरोबर अतिरिक्त रक्कम देऊन नागरिकांना टँकर विकत घ्यावे लागत आहेत। वेळोवेळी तक्रार करून सुद्धा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नाहीये। माजी नगरसेवक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाल्याचा आरोप नागरिक स्वतः करत आहेत। बेसिकली पुणे महापालिका ज्या भागात पाणी पुरेसं पुरवू शकत नाही, परंतु लोकांकडून पाणीपट्टी मात्र पूर्ण घेते, त्या लोकांना एक्स्ट्रा पाणी म्हणून फुकट टँकर देण्याची व्यवस्था आपल्याकडे अनेक वर्ष आहे। त्यातलाच हा एक टँकर पॉइंट पटवर्धन टँकर पॉइंट। इथून फक्त फुकट टँकर्स दिले जातात, विकत टँकर्स दिले जात नाही। नागरिकांना सोसायट्यांना जशा रिक्वायरमेंट आहेत त्याप्रमाणे ते मागण्या नोंदवतात। त्या मागण्या महापालिकेच्या अधिकारी इंजिनियर्सच्या थ्रू इथे नोंदल्या जातात। खरं म्हणजे इथे सुद्धा डायरेक्ट नोंदण्याची सोय पाहिजे किंवा फोन नंबरवर नोंदण्याची सोय पाहिजे, पण आपण जर आता बघितलं असेल की इथे जे बोर्ड लावलेत त्यांचे फोन नंबर मात्र लोकांना शक्यतो वाचता येऊ नयेत अशा प्रकारे खोडलेले आहेत। त्यामुळे ज्यांना माहिती आहे तेच कॉन्टॅक्ट करू शकतात। बरं, आता परिस्थिती अशी आहे की त्या इंजिनियर्स कडनं इथे जेव्हा एंट्रीला येतात गोष्टी त्यावेळेला इथे रजिस्टरवर एंट्री केल्या जातात, संबंधितांचे नंबर्स लिहिले जातात आणि मग त्यांना टँकर उपलब्ध होईल तसा पुरवला जातो। ही आतापर्यंतची परिस्थिती आहे। नाही, नोंदणी केलेल्या लोकांनाच मिळतात, पण गंमत अशी आहे की ती ज्याची पहिली नोंदणी त्याला पहिलं मिळायला पाहिजे। आपण रजिस्टर आता बघितलं असेल तर 1 नंबरला मिळालं, 2, 3, 4, 5, 6, 7 ला मिळालं, एकदम 8व्याला मिळालं, मग 9, 10ला मिळालं, मग 11ला मिळालं। हे असं का? तर त्याला काही तोंडी उत्तरे दिली जातात ते असे दिले जातात की साहेबांचा फोन येईल किंवा कुठल्या तरी माजी नगरसेवक किंवा मान्यवरांचा फोन येईल, त्याप्रमाणे आम्ही टँकर तिथे वळवतो। मागणी असली उशिरा येऊ पहिली येऊ आम्ही कोणाला द्यायचं आमच्या हातात असतं, हे चुकीचं आहे। फर्स्ट इन फर्स्ट आउट या पद्धतीनेच ते टँकर दिले गेले पाहिजेत, कारण नाही त्या लोकांना रोज मिळतो, नाही त्यांना 4-4 दिवस मिळत नाही अशा आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत। आणि म्हणून ही सिस्टीम अतिशय पारदर्शी आणि व्यवस्थित लागून गेली पाहिजे, ती मात्र होत नाही, हे दुर्दैव आहे। नाही, नागरिकांना अजूनही असं वाटतं की आपण आपल्या माजी नगरसेवक किंवा मान्यवरांना फोन केला तर आपल्याला टँकर मिळेल आणि मग ते त्यांना फोन करतात आणि मग ते इकडे फोन करतात आणि मग काहींचं काम होतं काहींचं नाही। परंतु दुर्दैव असं आहे की मुळात कुठलाही मधला व्यक्ती हवा कशाला, डायरेक्ट स्ट्रेट मागणी नोंदवणं, स्ट्रेट त्याच्या नंबराप्रमाणे त्याला टँकर मिळणं हीच व्यवस्था असते अपेक्षित आहे ना। तिथे नगरसेवक माजी नगरसेवक आमदार खासदार किंवा आयुक्त यांचं कोणाचंही मध्ये इंटरफिरन्स असता कामाचं नाही, तशी इथे सिस्टीम नाही। होतं म्हणण्यापेक्षा सुद्धा कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार काही ठराविक लोकांकडे गेल्यामुळं ज्यांना गरज आहे त्यांना जर मिळालं नाही तर त्यांना विकत टँकर घेण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्यांना फुकटचा दुर्गंध बसतो। बिल भरून सुद्धा विकत पाणी घ्यावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे।